तर आपण आता सुरुवात करूया पुढचा पार्ट ऑफ प्रोबॅबिलिटी थेअरीचा, जो की काय क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. बरोबर. आता बघा, याच्या अगोदर आपण ज्या काही प्रोबॅबिलिटी रिलेटेड ज्या बेसिक डेफिनेशन होत्या त्या आपण काय केलेत, कव्हर केलेल्या आहेत. इथून पुढं आता आपण जे एक्झॅक्ट आपली प्रोबॅबिलिटी आहे तो थेअरी आहे त्याचं आपण काय करतोय, वन बाय वन त्याला पुढे डिस्कस करतोय. तर पहिलं इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ते म्हणजे डेफिनेशन ऑफ किंवा क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके. तर क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणजे नक्की काय आहे की समजा तुम्हाला एक इव्हेंट दिलाय, त्याला आपण म्हटलं ए, आणि त्या इव्हेंटची काय करायची, आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. पण बघा, एखादा इव्हेंट ऑकर होत असताना त्याच्यामध्ये तो काय होतोय की एम टाइम्स हॅपन होतोय, म्हणजे तो काय होतोय, घडतोय. एम टाइम्स काय होतोय, हॅपन होतोय, आणि एन टाइम्स काय होतोय, फेल होतोय. ओके. तर मग आपण दोन्ही पण वेळेस त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकतो की हॅपनिंग होत, म्हणजे आपण हॅपनिंगला थोडक्यात सक्सेस असं म्हणूया की एखादा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये समटाइम्स सक्सेस आणि समटाइम्स काय त्याला फेल्युअर आहे. म्हणजेच की दोन्ही पण वेळेस आपण त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकतो की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला एम जे काय तुमचं हॅपनिंग आहे त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायची आहे. हॅपनिंग किती वेळेस होतोय, ओके, आणि एन किती वेळेस होतोय. पण त्याच्यामध्ये कंडिशन असते की बघा, ज्या काही दोन कंडिशन आहेत हॅपनिंग आणि फेलचं किंवा सक्सेस आणि फेल्युअरचं, त्या दोघांना पण कसे असतात, इक्वलिटी चान्स असतात, इक्वल चान्स असतात. ओके. मग आता आपण बघा त्याची प्रोबॅबिलिटी काय करतोय, फाइंड करतोय. बघा आपण काय म्हटलंय, लेट अन इव्हेंट ए हॅपन इन एम वेज. काय होतोय, तो एम वे हॅपन होतोय आणि फेल इन एन वेज. एक इव्हेंट आहे तो हॅपन होतोय एम टाइम्स आणि फेल होतोय एन टाइम्स. तर ऑल वेज आर बिंग इक्वली, म्हणजे जे बी काय वे आहेत ते सर्वचे सर्व वे कसे आहेत, इक्वल. जसे आपल्याकडे किती वेज आहेत, दोन. एक आहे हॅपनिंग, दुसरा आहे फेल. ते दोन्ही कसे आहेत, आपले इक्वली लाईकली ऑकर्स होत आहेत. देन द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग ऑफ इव्हेंट ए. तर आपल्याला त्या ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय करायची आहे, फाइंड करायची. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करत असताना आपण काय करतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू, न्यूमरेटर मध्ये लिहितो नंबर ऑफ फेवरेबल केसेस, नंबर ऑफ फेवरेबल केसेस डिवाइडेड बाय टोटल केसेस, टोटल केसेस. आता बघा, मला सांगा आपल्याकडे फेवरेबल केसेस किती आहेत. आपल्याला फेवरेबल कोणता केसेस होईल, तर आपल्याला जो पाहिजे तो, आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची हॅपनिंगची. ए हॅपनिंग, हॅपनिंग किती टाइम्स होतोय, एम टाइम्स. मग नंबर ऑफ फेवरेबल काय झालं, एम, डिवायडेड बाय टोटल केसेस काय आहेत, तर टोटल केसेस आहेत हॅपनिंग प्लस फेल्युअर. ओके. मग टोटल केसेस काय होतील, एम प्लस एन. समजले का? बघा कसं लिहिलंय मी, नंबर ऑफ फेवरेबल केसेस अपॉन टोटल केसेस. आता आपण ऍक्च्युअली लिहिताना काय लिहिले बघा की प्रोबॅबिलिटी ऑफ ए. आता कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करतो म्हणजे त्याला डिफाइन कसं केलं जातं, तर पी ऑफ ए. ह्याचं मिनिंग काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. म्हणजे ए ची प्रोबॅबिलिटी आपण काय करतो, फाइंड करतो. कशी करतो, तर नंबर ऑफ फेवरेबल अपॉन टोटल केसेस. ओके. काय लिहिले बघा, नंबर ऑफ फेवरेबल केसेस अपॉन नंबर ऑफ म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह अँड इक्वली लाईकली. म्हणजे त्याचं मिनिंग त्याचे की टोटल केसेस. टोटल केसेस मध्ये काय येऊ शकतं, तर तुमचं फेल्युअर पण येऊ शकतं आणि तुमचं सक्सेस पण येऊ शकतं. पण त्यालाच आपण वेगळ्या वेळेने कसं म्हणतो, म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह अँड इक्वली लाईकली. त्याला आपण परत डिफाइन कसं, सिंपल वे मध्ये, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एम अपॉन एम प्लस एन. ओके. आणि हे थोडंसं वाचायला कसं थोडंसं लेंदी जाते, म्हणून त्याला शॉर्ट मध्ये आपण कसं म्हणतो, पी ऑफ ए, सॉरी काय म्हणतो त्याला, फक्त पी. पी म्हणजे काय, तुमचं सक्सेसची प्रोबॅबिलिटी. ओके. त्याला आपण काय म्हटलं, से, म्हणजे पी हा आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो पी. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता पुढे काय म्हटलं की व्हाईल दॅट ऑफ इट्स फेलिंग इज डिफाइंड ऍज. जर तुम्हाला, आपण आता काय केलं, प्रोबॅबिलिटी ऑफ एम ए इव्हेंट फाइंड केला. कधी फाइंड केला, ज्यावेळेस तो हॅपन होतोय त्यावेळेस. पण काही जणांचं म्हणणं असं असू शकतं की सर आम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, पण कोणाची फाइंड करायची आहे, फेल्युअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काय करायची, फाइंड करायची. बरोबर. तर मी त्याला कसं लिहितो बघा, फेल्युअर इव्हेंटला प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट ए. ए काय तुमचा सध्या, ए म्हणजे तुमचा हॅपनिंग इव्हेंट आहे. नॉट ए म्हणजे काय झालं, जो हॅपन होणार नाही तो, म्हणजेच काय, फेल्युअर. बरोबर आहे का? आम्ही काय लिहिलं, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट ए म्हणजे जो की फेल हॅपन होत नाही त्यांची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. म्हणजेच मी त्याला ऑर मध्ये असं पण लिहिता येईल, ऑर प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार. मग याला रीड कसं करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इज इक्वल्स टू, आता ज्यावेळेस तुमचा इव्हेंट एखादा ऑकर होत नाही त्याचे फेवरेबल केसेस काय होतील, तर आपल्याला दिलेत एन टाइम्स, म्हणले ना
फेल इन n टाइम्स, म्हणून आपण त्याला काय म्हटलं n, म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय जाईल n, डिवायडेडला काय परत टोटल केसेस आपल्याला चेंज होणार आहेत का नाही, टोटल केसेस कसे असतील सेम, कोणते असतील m प्लस n. ओके, तर बघा आपण काय म्हटलं, फाइल दॅट ऑफ इट्स फेलिंग इज डिफाइंड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट ए और प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इज इक्वल्स टू काय n अपॉन m प्लस n. परत हे थोडंसं म्हणायला लेंदी आहे, लक्षात ठेवायला लेंदी आहे, म्हणून आपण त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो Q. ओके, आता लक्षात ठेवायचे P म्हणजे तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि Q म्हणजे काय तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही P प्लस Q कराल, ज्यावेळेस तुम्ही काय कराल P प्लस Q कराल, ते म्हणजे काय होईल तुमचं टोटल प्रोबॅबिलिटी. बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळेस तुम्ही त्याला P प्लस Q करता त्यावेळेस तिथं मला काय मिळणार आहे टोटल प्रोबॅबिलिटी. आता एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही P प्लस Q करता ते इज इक्वल्स टू काय येतं 1. आता इथं मी एक रिमार्क लिहिले, P प्लस Q इज इक्वल्स टू काय 1, म्हणजेच की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज इक्वल्स टू 1. आता ते कसं, तर आपल्याला बघा P म्हणजे काय आपलं, P इज इक्वल्स टू काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल्स टू m अपॉन m प्लस n. मी P ची व्हॅल्यू पुट करतो m अपॉन m प्लस n, मध्ये प्लस आहे, प्लस प्लस Q ची व्हॅल्यू काय, Q इज इक्वल्स टू n अपॉन m प्लस n, n अपॉन m प्लस n. बघा दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे, तर मी एकदाच लिहितो m प्लस n. तर न्यूमरेटरची काय होईल ऍडिशन, ते काय आहे m प्लस n. बघा m प्लस n डिवायडेड बाय m प्लस 1 कॅन्सल आउट होईल, रिमेनिंग काय असेल 1, म्हणजेच की काय झालं P प्लस Q इज इक्वल्स टू किती आहे 1. ओके, म्हणजेच त्याला काय लक्षात ठेवायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज इक्वल्स टू काय असतं 1 असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पण ऍक्च्युअली P म्हणजे आपलं काय आहे फेवरेबल केसेस अपॉन टोटल केसेस. सिमिलरली Q म्हणजे पण काय फेवरेबल केसेस अपॉन टोटल केसेस. पण PI मध्ये फेवरेबल केसेस कोणत्या ज्या हॅपनिंग होतात त्या, आणि Q मध्ये फेवरेबल केसेस कोणत्या ज्या डज नॉट हॅपनिंग आहेत त्या. ओके, असं सिम्पली लक्षात ठेवलं तरी पण चालेल. आय होप सर्वांना क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी समजलेली असेल. तर पुढे आपल्याला काही नोट्स लक्षात ठेवायच्या ज्या आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, तर पहिली केस नोट काय आहे बघा, द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग अन इव्हेंट A or B इज युजली डिनोटेड बाय, बघा A or B म्हटले त्यांना, A or B कसं डिनोट केलं जातं, तर प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस B. ज्यावेळेस आपल्याकडं समजा की तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची एक तर A ची किंवा B ची, तर त्याला कसं डिफाइन केलं जातं प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस B. ओके, ही नोट आहे नंबर 1. सेकंड मध्ये काय म्हटलंय, द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग ऑफ बोथ इव्हेंट A and B इज युजली डिनोटेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटू B. बघा आपल्याला काय करायची, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची कोणाची, A ची आणि B ची, दोघांची पण प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. इथं वरती ऑर आहे, एक तर A ची करायची किंवा B ची करायची. ऑर असताना आपल्याला करायचंय प्लस, आणि अँड असताना आपल्याला करायचंय मल्टिप्लिकेशन, प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, प्रोबॅबिलिटी ऑफ A and B is equals to probability of A into B. दोन्हीपैकी एकच रिझल्ट कोणताही लक्षात ठेवला तरीही चालेल. आणि थर्ड जे नोट आहे ती खूप इम्पॉर्टन्स आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी हॅपनिंग इव्हेंट इज ऑलवेज लाईज बिटवीन 0 and 1. म्हणजे तुम्ही कोणत्याही एखाद्या घडणाऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर फाइंड करत असाल तर ती प्रत्येक वेळेस काय येते 0 आणि 1 च्या मध्ये येते. पण जर तुमची एखाद्या घडणाऱ्या इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी तुम्ही काढली आणि ती जर इक्वल्स टू 1 आली तर त्याला म्हटलं जातं शुअर इव्हेंट. लक्षात ठेवायचं, त्याला काय म्हटलं जातं शुअर इव्हेंट. जर तुम्ही फ्युचरमध्ये कधी गेटची वगैरे एक्झाम देणार असेल तर तुम्हाला अशा प्रोबॅबिलिटीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झामला विचारले जातात, आत्ताच लक्षात ठेवायचंय. आणि जर एखाद्या घडणाऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर तुम्ही फाइंड केली, ज्याला की आपण प्रोबॅबिलिटी ऑफ A म्हणू, आणि ती जर 0 आली तर त्याला काय म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट. त्याला काय म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट. आता बघा इम्पॉसिबल इव्हेंटचे एखादं एक्झाम्पल सांगायचं जर म्हटलं, की जर तुम्ही एखादा डाईस थ्रो केलाय आणि तुम्हाला म्हणलं त्याचे पॉसिबल सॅम्पल 7 येतील, शक्य आहे का नाही. किंवा एखादा जर कॉइन थ्रो केला आणि त्याचे पॉसिबल आउटकम्स 3 येतील, शक्य आहे का नाही. आपल्याला माहिती आहे पॉसिबल आउटकम्स किती येतात 2च येतात. ओके, त्याला काय म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट. ओके, ह्या नोट पण लक्षात ठेवायच्या ॲज अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन खूप इम्पॉर्टन्स आहेत.
ओके, चला एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. जर एखादा काही कंडिशन दिलं असेल तर कंडिशन बेसवर त्याची एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करायची आहे ते. ओके, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. काय दिले, 3 coins are tossed, find the probability of getting at least 2 head. आता इथं आपल्याला एक मेन म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट काय दिलाय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, आणि कोणत्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितले हेही आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आता बघा, आपण जर बघितलं तर आपला रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, 3 coins are tossed, आणि आपल्याला ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तो आहे तुमचा गेटिंग ऍटलिस्ट 2 हेड. ओके, अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की आता आपण किती कॉइन टॉस करतोय आपण समजून घेऊया. जर मी एखादा कॉइन टॉस केला, आता कॉइन म्हणलं की आपल्याला माहिती कॉइनला किती पॉसिबिलिटी, 2, एक हेड किंवा टेल. मग ते काय लिहायचं, इथं लिहायचं, आणि किती कॉइन तुम्ही थ्रो करताय, 1, तर ते त्याच्या, समजा मी 1 करतोय तर मी त्याच्या लिहायचं पॉवरला, म्हणजे टोटल आउटकम्स किती असतील, 2. आता कोणते कोणते, तर ते तुम्हाला माहिती कोणते कोणते असतील, हेड किंवा टेल. ओके, समजा मी काय करतोय, 2 कॉइन टॉस करतोय. किती कॉइन टॉस करतोय, 2. तर मला माहिती आहे कॉइनला किती पॉसिबिलिटी आहे, 2, ते लिहिलं मी बेसला. आणि किती कॉइन करतोय, 2, तर ते लिहिलं पॉवर मध्ये. किती होईल मग बघा, 2 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला, 4. 4 कोणते कोणते असतील बघा, एक तर हेड हेड, हेड टेल, किंवा टेल हेड, किंवा बोथ आर टेल. हे 4 तुमचे काय असतील, पॉसिबल सॅम्पल्स असतील. आता आपल्याला काय करायचंय, पुढची कंडिशन अशी असू शकते, जसे की आपल्याला इथे क्वेश्चन म्हणजे 3 coins are tossed. किती कॉइन टॉस करतोय आपण, 3, पण कॉइनच करतोय ना, तर कॉइनला पॉसिबल किती असतात, पॉसिबिलिटीज 2, मग त्या लिहायच्या बेसला. किती करतोय ते लिहिलं पॉवरला, म्हणजे काय झालं, 2 चा क्यूब. 2 चा क्यूब किती झाला, 8. 2 चा क्यूब किती झाला, 8. मग हे कोणते कोणते सॅम्पल्स असतील, तर आपल्याला ते लिहिता येणं गरजेचं आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण ते इथे लिहिणार आहोत. आता ते कसं लिहायचं, जर 4 असतील तर काय होईल, 2 चा 4. जर 5 असतील तर 2 चा 5. 6 असतील तर 2 चा 6. म्हणजे कोणता बी इव्हेंट आहे, जसं की कॉइन आहे, तर जो इव्हेंट आहे तो बेसला लिहायचा, तो किती टाइम्स तुम्ही रन करताय तो त्याच्या पॉवरला लिहायचा. ओके, जसं की आपण कॉइन टॉस करतोय, तर मी काय लिहिलं, कॉस्टच्या पॉसिबिलिटीज 2 असतात, ते मी बेसला लिहिलं, आणि किती टाइम्स करताय, 3 टाइम्स करताय, तर ते मी कुठं लिहिलं, त्याच्या पॉवरला लिहिलं. ओके, हे तुम्हाला फाइंड आउट करता येणं गरजेचं आहे. चला, आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल, नोट डाऊन करून घ्या. आता इम्पॉर्टंट पार्ट असा आहे आपलं, मी तुम्हाला म्हटलं की ह्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये जे तुमचं रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तो तुम्हाला माहित असणं गरजेचं, किंवा तो ओळखता येणं गरजेचं आहे. इव्हेंट काय आहे तो पण ओळखता येणं गरजेचं आहे. आपला रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे 3 coins are tossed. आपला एक्सपेरिमेंट काय आहे, 3 coins are tossed. आणि आपला इव्हेंट काय आहे, तुमचा इव्हेंट आहे गेटिंग ऍटलिस्ट 2 हेड. आपल्याला काय करायचं, 2 हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय करायची, फाइंड करायचे. हे ह्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं, स्टेप बाय स्टेप, चला आपण समजून घेऊया. ओके, आता सर्वात पहिलं आपल्याला काय लिहायचंय, पॉसिबल सॅम्पल्स. ओके, आपल्याला काय लिहायचंय, पॉसिबल सॅम्पल्स. आणि मला सांगा बरं, पॉसिबल सॅम्पल्स, टोटल पॉसिबल सॅम्पल्स किती यायला पाहिजेत, 8. किती येतील आपल्याकडं, 8. आता ते कोणते कोणते असतील तर बघा, पहिला असू शकतो 3 कॉइन टॉस करतो तर 3 ऑल हेड असू शकतात. ओके, कॉमा दुसरा काय असणार आहे, बोथ हेड, आणि थर्ड तुमचा टेल. तिसरा काय असू शकतो, एक हेड टेल हेड. आता पुढचा काय असू शकतो बघा, टेल टेल हेड, टेल हेड टेल, हेड टेल टेल. अजून नेक्स्ट काय असू शकतं तुमचं बघा, हेड टेल हेड, हेड टेल हेड झालंय, हेड टेल टेल, आणि लास्ट इज टेल टेल टेल. ओके, असे तुमचे टोटल 8 पॉसिबल सॅम्पल्स असणार आहेत. कधी, जेव्हा तुम्ही एखादा कॉइन काय करताय, टॉस करताय. ओके, आता हे 8 कसे आले ते मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ओके, आता आपल्याला फेवरेबल केसेस आपल्याला काय असणार बघा, आपल्याला लागतात एक तर टोटल केसेस. टोटल केसेस आपल्याला समजल्या, टोटल केसेस किती आपल्याकडे, 8. आता मला सांगा, देअर फॉर फेवरेबल केसेस,
फेवरेबल केसेस कोणाला म्हणायचं, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते. रिक्वायर्ड काय आहे, ऍटलिस्ट 2 हेड. आपल्याला फेवरेबल काय आहे, ऍटलिस्ट 2 हेड. तर मग बघा ऍटलिस्ट 2 हेड म्हणजे काय, तर मिनिमम 2 हेड. काय, मिनिमम 2 हेड. जास्तीत जास्त किती असले तरी चालतील. बघा कुठं कुठं मिनिमम 2 हेड आहेत, तर बघा इथं मिनिमम 2, इथं एक आहे, इथं आहे, इथं पण आहे. अजून बघा अजून कुठं आहे मिनिमम 2 हेड्स. 3 ठिकाणी आहे का मिनिमम 2 हेड्स, 1 1 2 3. अजून कुठं असायला पाहिजे, ओके. बघा किती आपल्याकडं मिनिमम, आपल्याला ऍटलिस्ट 2 हेड म्हणजे मिनिंग काय, कमीत कमी आपल्याला 2 हेड पाहिजे. जास्तीत जास्त किती असले तरीही चालतील. बघा अजून काय आपल्या दुसरं कुठं कुठं मिळते, इथं मिळते का नाही, इथं मिळते का नाही, इथं नाही. आपल्याकडे दोन सॅम्पल्स सेम झालेले आहेत आपल्याकडे, मिस्टेकली बाय मिस्टेक. आपल्याकडे बघा HTT आणि HTT डबल झालेले आहेत. म्हणजे आपल्याला एक आयडिया, अजून एक सॅम्पल्स आपल्याला थोडस काळजीपूर्वक तिथे विचार करून लिहायचं आहे. बघा कोणते या ठिकाणी सांगता येईल का, बघा ह्या ठिकाणी कोणतं येईल, आपण काय लिहिलंय, HHH, HHT, HTH, TTH, THT, HTT. आता आपलं कोणतं राहिलंय बघा, TTT पण झालेला आहे. HTH झाले, TTH झाले, THT झाले, HTT झाले. ओके, आपण असं लिहू शकते. दुसरे आपले पॉसिबिलिटीज अशा असू शकते, कोणती, THH. ओके, बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे आपल्याला एक अजून मिनिमम ऍटलिस्ट 2 हेड असणार अजून एक सॅम्पल्स मिळतंय. ते कोणतं आहे, THH. बघा याच्यातला सिक्वेन्स मागं पुढे झाला तरी चालेल, पण टोटल आउटकम 8 येणं हे गरजेचं आहे. तर बघा आता आपल्याला फेवरेबल केसेस किती होत आहेत, फेवरेबल केसेस किती झाले बघा, पहा टोटल झाले. मी जे सर्कल केले ते आपले काय रिक्वायर्ड होते आपल्याला, म्हणजे ऍटलिस्ट 2 हेड पाहिजे होते ना, ते किती झाले, विच इज इक्वल्स टू 4. ओके, आणि टोटल केसेस किती आहेत आपल्याकडं, टोटल केसेस किती आहेत, टोटल केसेस इज 8. ओके, देअरफॉर आपले रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय आहे, देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल्स टू फेवरेबल केसेस किती आहेत 4 डिवायडेड बाय टोटल केसेस किती आहेत 8. आपण ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर 4 1 जा 1, 4 2 जा 8, म्हणजे आपला आन्सर किती यायला पाहिजे 1/2. त्याला जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 0.5. आणि हे काय असणार आहे, ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. क्वेश्चन समजला का, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला येतात, किंवा अशा प्रकारच्या क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सर्वात मेन टास्क म्हणजे हे तुम्हाला आउटकम्स लिहिता येणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पटकन लिहू शकता, त्यासाठी अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय म्हटलंय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इफ अ कार्ड इज ड्रॉ ॲट रँडम फ्रॉम अन ऑर्डिनरी पॅक ऑफ कार्ड्स. म्हणजे एक पॅक ऑफ कार्ड्स तुम्हाला गिवन आहे, तर आपल्याला त्याची काय, त्याच्यातल्या वेगवेगळ्या कंडिशनची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. पहिली कंडिशन काय आहे, अ कार्ड इज अ रेड कार्ड, अ क्लब कार्ड. दुसरं काय म्हणलं, वन ऑफ द कार्ड काउंट कार्ड, म्हणजे की एक काउंट कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काय करायची, फाइंड करायची. तर बघा जॅक लिहिले, क्वीन और किंग, हे 3 आपले कसे आहेत, काउंटिंग कार्ड्स आहेत. ओके, तर आता सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला हे जे काही पॅक ऑफ कार्ड आहे त्याची तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं, त्याच्यामध्ये किती कार्ड्स असतात. ओके, आपण जर बघितलं तर एखादा कोणताही वेल शफल पॅक कार्ड असेल तर त्याच्यामध्ये टोटल किती कार्ड असतात, तर टोटल कार्ड असतात 52. बरोबर, या 52 कार्ड्स मध्ये परत वेगवेगळे कार्ड्स असतात. कोणते कोणते असतात सांगता येईल का कोणाला, बघा
ओके, आपण त्याला थोडंसं अजून वेगळ्या वेळेनं लिहूया जरा. मग आपण त्याला दोन वे मध्ये लिहूया. हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला ह्या कंडिशन्स माहिती नसतील तर क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. ओके, तर टोटल कार्ड्स किती असतात? 52. या 52 पैकी बघा, या 52 पैकी 26 कार्ड हे रेड कलरचे असतात. ओके, आणि 26 कार्ड हे काय असतात? ब्लॅक कलरचे असतात. बरोबर आहे का? बघा, 26 कार्ड हे रेड कलरचे असतात, 26 कार्ड हे ब्लॅक कलरचे असतात. अगेन ह्या 26 मध्ये 13 कार्ड्स हे तुमचे डायमंड असतात आणि 13 कार्ड्स हे हर्ट्स असतात. बघा, मी शॉर्ट मध्ये लिहिलं, D फॉर डायमंड, H फॉर हर्ट्स. आणि परत ह्या ब्लॅक मध्ये परत दोन पार्टिशन्स येतात. पहिले 13 कार्ड्स कोणाचे असतात? तुमचे स्पेड. आणि 13 कार्ड्स कोणाचे असतात? तुमचे क्लबचे असतात. ओके, 13 कार्ड्स कोणाचे असतात? क्लबचे असतात. हे तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे. जर माहिती असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, हे तुम्हाला लागणार आहे. आणि जसं ह्या कार्डचं जे काही काउंटिंग असतं ते कसं असतं बघा. पहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च्या बाद येतो तुमचा जॅक, क्वीन आणि किंग. टोटल 13 झाले का? 9 10 11 12 आणि 13. हे 13 पेजेस तुमच्या प्रत्येक डायमंड मध्ये, हर्ट्स मध्ये, स्पेड मध्ये आणि क्लब मध्ये असतात. हे लक्षात ठेवायचं. आणि जे काही जे क्यू आहे त्यांना काय म्हटलं जातं? जे क्यू आणि के यांना म्हटलं जातं काउंटिंग कार्ड्स. यांना काय म्हटलं जातं? काउंटिंग कार्ड्स. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. क्वेश्चन मध्ये असं म्हटलं की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इफ अ कार्ड इज ड्रॉ. म्हणजे आपल्याला काय करायचं? एक कार्ड ड्रॉ करायचे. कशापैकी कार्ड ड्रॉ करायचंय? फ्रॉम एन ऑर्डिनरी पॅक ऑफ कार्ड्स. ओके, ऑर्डिनरी पॅक ऑफ कार्ड्स. तर सर्वात पहिले आपल्याला इथं आपल्या टोटल केसेस आपल्याला किती होतील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, असा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना थोडंसं स्टेप बाय स्टेप गेलं तर तुम्हाला थोडीशी हिंट मिळेल किंवा थोडासा फायदा होईल. आता सर्वात पहिले आपल्याला काय लिहायचं तर पहा. सर्वात पहिले लिहायचं टोटल केसेस. टोटल केसेस. बघा, आता आपल्या टोटल केसेस काय असणार आहेत? टोटल केसेस किती असणार आहेत सांगा. कोण सांगेल? टोटल केसेस. आता टोटल केसेस फाइंड करत असताना आपल्याला इथं कॉम्बिनेशन ही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं. आपण काय करतोय? 52 कार्ड मधून काय म्हटले? अ कार्ड म्हणजे एक कार्ड काय करायचंय? ड्रॉ करायचंय. त्याला आपण कसं लिहितो? 52C1. कसं लिहितो आपण त्याला? 52C1. आपल्याला माहिती आहे 52 आणि C चं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला परत किती मिळणार आहे? 52. म्हणजे आपलं टोटल केसेस किती झाल्या? 52. ओके, आता जर हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती नसेल तर आपल्याला इन जनरल फॉर्म्युला आपल्याला NCR. ह्याचा फॉर्म्युला कसा येतो? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. हे तुमचा फॉर्म्युला वापरून पण तुम्ही त्याला फाइंड आउट करू शकता. पण जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसेल तर आपला कॅल्क्युलेटर आपल्याकडे अवेलेबल आहे. कॅल्क्युलेटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट 52C1 ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. पण एक लक्षात ठेवा, जर कोणते व्हॅल्यू 50C म्हणजे कोणत्याही व्हॅल्यू सोबत त्याचं कॉम्बिनेशन आपण 1 सोबत करत असाल तर त्याचं उत्तर ज्याचं व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करता तेच येतं. ओके, जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या कॅल्क्युलेटरवर आपलं कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे बघा. वाटल्यास मी ह्याचा एक व्हिडिओ पण अपलोड करणार, त्यावेळेस तुम्हाला तिथं बघू शकता की आपण त्याचं कसं फाइंड आउट केलेलं आहे. 52C1 केलं तर आपल्याला आन्सर येतं 52. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर आपण एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करतोय, तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं तुमचा जो डाऊट असेल तो क्लिअर होईल की कसं फाइंड आउट करायचं. ओके, टोटल केसेस समजलं मी कसं फाइंड आउट केलं त्या. ओके, आता आपल्याला पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. पहिला इव्हेंट आपला कोणता आहे? अ रेड कार्ड. आपला इव्हेंट कोणता आहे? पहिला रेड कार्ड. तर मला सांगा आपल्याकडे टोटल रेड कार्ड्स किती आहेत? 26. ओके, आणि 26 काय? ब्लॅक आहेत. मग आपल्याला त्या 26 मधून एक कार्ड ड्रॉ करण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काय करायची? फाइंड आउट करायचे. आपला पहिला इव्हेंट काय आहे? अ रेड कार्ड. काय पहिला इव्हेंट? अ रेड कार्ड.
म्हणजे हे आपलं रिक्वायर्ड आहे, आपला फेवरेबल इव्हेंट आहे. तर मग आपल्याकडे काय असेल फेवरेबल केसेस काय असतील तर 26C1 म्हणजेच किती झालं आता जे सांगलं जसं 52C1 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 52. सिमिलरली 20C1 26C1 केलं तर आपल्याला किती मिळणार आहे 26. आता आपल्याला काय फाइंड करायचं रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. ओके, देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू काय फेवरेबल केसेस. फेवरेबल केसेस किती आहेत 26 डिवायडेड बाय टोटल केसेस किती आहेत. टोटल केसेस इज 52. आता बघा आपल्याला काय रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी किती मिळाली 26/2. कसं तर फेवरेबल केसेस किती आपल्याकडे 26 डिवायडेड बाय टोटल केसेस किती आहेत 52. आणि ज्याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 1/2. ओके, जर थोडंसं सिम्प्लिफाय जर केलं तर ते तुम्हाला काय मिळणार आहे 0.5. ओके, तुम्ही इथं इथपर्यंत जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे, किंवा जर त्याला पुढे सॉल्व्ह केलं तरी पण ते ठीक आहे. ओके, तिथपर्यंत लिहिलं तरी चालेल. ओके, पहिले केस समजले सर्वांना रेड कार्ड कसं फाइंड करायचं ते. ओके, आता बघा नेक्स्ट इव्हेंट काय आहे आपला. नेक्स्ट इव्हेंट काय आहे आपला, आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. कोणाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची बघा. सेकंड काय अ क्लब. अ क्लब. आता बघा आपल्याला टोटल क्लब कार्ड्स किती असतात 13. इथं मी लिहिलेलं आहे क्लब्स कार्ड किती आपल्याकडे 13. तर आपले फेवरेबल केसेस काय होईल. सेकंड इव्हेंट काय आहे तुमचा. सेकंड इव्हेंट आहे तुमचा अ क्लब. अ क्लब म्हणजे देअरफॉर याचा फेवरेबल केसेस काय होईल. फेवरेबल केसेस काय होतील तर आपण एक कार्ड ड्रॉ करतोय ना, कशामधून करतोय तर क्लब मधून करतोय. क्लब किती आहे टोटल 13. तर मग काय होईल 13C1 इज इक्वल्स टू काय 13. आता प्रत्येक वेळेस 13C1 जे वेगळे वनच काय येते कारण आपल्याला त्यांनी कंडिशन दिले की एक कार्ड तुम्हाला ड्रॉ करायचे. कदाचित एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला की सिलेक्ट ड्रॉ 2 कार्ड्स, तर आपल्याला कसं लिहावं लागेल 13C2. 3 जर म्हटलं तर 13C3 असं कंडिशन आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल. त्याच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं लिहायचं आहे. मग आपली रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय होईल. देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू काय फेवरेबल केसेस. फेवरेबल केसेस इज 13 डिवायडेड बाय 52. जर थोडं सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल 1/4. 13 1 1 13 4 52. तर ते आन्सर काय आपलं 1/4. ओके, चला थर्ड आपल्याला काय फाइंड करायचंय बघा. थर्ड काय फाइंड करायचंय. थर्ड आपल्याला फाइंड करायचंय वन ऑफ द काउंटिंग कार्ड. काउंटिंग कार्ड कोणतं असेल. जॅक असेल किंवा क्वीन असेल किंवा किंग असेल. बघा आपण काय म्हणतोय किंग असेल किंवा क्वीन असेल किंवा किंग असेल. तर आपल्याला माहिती आहे बघा टोटल काउंटिंग कार्ड्स किती आहेत 3. पण हे जे काय जे येणार आहे जे म्हणजेच काय जॅक क्वीन आणि किंग हे तुमचं डायमंड मध्ये पण असणार आहे, हे तुमचं हार्ट्स मध्ये पण असणार आहे, हे तुमचं स्पेड मध्ये पण असणार आहे आणि हे तुमचं क्लब मध्ये पण असणार आहे. म्हणजे जे काउंटिंग कार्ड्स आहेत ते प्रत्येक कलरच्या पेज मध्ये किंवा प्रत्येक टाईपच्या पेज मध्ये ते कलर मध्ये असतात. मग आपल्याला ते टोटल आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर बघा त्याला कसं लिहायचं तर बघा देअर आर आपले थर्ड कंडिशन काय आहे अ काउंटिंग कार्ड. आपल्याला थर्ड कंडिशन मध्ये कोणाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची काउंटिंग कार्ड्स. आता काउंटिंग कार्ड्स कोणते कोणते असू शकतात तर जॅक क्वीन और किंग. आता बघा हे टोटल कार्ड्स किती असणार आहेत. देअर आर 4 जॅक. बरोबर, देअर आर 4 जॅक. पण त्यातला आपल्याला एक सिलेक्ट करायचं म्हणजे काय होईल 4C1. ओके, प्लस नेक्स्ट काय करायचे क्यू. टोटल क्यूज किती असणार आहेत. क्वीन किती असणार 4 म्हणजे 4C1 प्लस किंग किती असणार आपल्याला 4 तर 4C1. जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 4 + 4 इज इक्वल्स टू काय 12. ओके, आणि त्यातनं परत आपल्याला एक चूज करायचं म्हणजे काय झालं 4C1 म्हणजे परत अगेन 12. मी ते लिहित नाही पण आता तुम्ही समजून घ्या. आपल्याकडे काउंटिंग कार्ड किती झालेत 12 झाले. राईट, आता बघा आपल्याला काय करायचंय रिक्वायर्ड म्हणजे आपल्या फेवरेबल केसेस किती झाल्या 12. तर आपल्याला रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी मध्ये बघा टोटल केसेस किती आहेत आपल्या फेवरेबल केसेस 12 आणि टोटल केसेस किती आहेत आपल्याकडे 52. जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर बघा काय होईल
दोन्ही पण इव्हन नंबर आहे, त्याला 12 ने डिवाइड होईल. 6 डिवायडेड बाय किती येईल? 26. अगेन जर 2 ने डिवाइड केलं, बोथ आर इव्हन नंबर, सो 3 डिवायडेड बाय 13. ओके, आता याला अजून थोडंसं सिम्प्लिफाय होणार नाही, म्हणजे आपला फायनल आन्सर किती असणार आहे? 3/13. म्हणजे काउंटिंग कार्डची प्रोबॅबिलिटी जर आपण फाइंड केली तर आपल्याला ते किती मिळणार आहे? 3/13. ओके, आय होप की बघा हे सर्व एक्झाम्पल व्यवस्थित बघायचंय. एकदम थोडंसं हे एक्झाम्पल मोठं झालेलं आहे, कारण 3 कंडिशन्स त्यांनी विचारलेल्या आहेत. मी कसं सॉल्व्ह केलेलं आहे एकदम काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप लिहायचं. प्रत्येक स्टेपला काही ना काही रिझन आहे, त्याच्या बेसिसवर आपण त्या स्टेप्स लिहिलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला सेकंड एक्झाम्पल समजलेलं असेल. बघा त्याच्यानंतरच्या स्टेप्स आहेत, या स्टेप व्यवस्थित समजून घ्या. कसं लिहायचं स्टेप बाय स्टेप लिहायचा. तर मला एक्झाम्पल 5 मार्क्ससाठी विचारलं जातं ह्या टाईपचं क्वेश्चन.